कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पत्रिका छापून आली। आनंदाची गोष्ट आहे। पत्रिका छापून आली, आनंदाचा दिवस आहे, असं थांबून नाही चालणार। तयारीला लागायला पाहिजे। तयार। अरे बाळा, काय चाललंय तुझं? काय होतंय तुला? कुठं काय हत्या? काय बी नाही। हे बघा, लई कामं पडली आहेत ना। त्रास होतोय ना तुला बाळा? त्रास? कसला त्रास आत्या? हे बघा, मी एकदम खुश आहे। एकदम खुश आहे मी। बघा, अनुष्का मॅडम आदित्य सरांची बायको म्हणून येणार आहेत या घरात। चांगली बातमी आहे। पत्रिका छापून आली ना। आत्या, मग कुठं आहात तुम्ही? हा, कामाला लागायला पाहिजे ना। तयारी करूया आपण। तयारीला लाग बाळा। नाही, हे बघा, मी इथंच आहे। का फिरतेस वारा प्यायल्यासारखी? कळत नाहीये का तुला? आदित्य बाबांचं लग्न होतंय। तेच म्हणते ना मी। आदित्य सरांचं लगीन होतंय ना। चांगलीच गोष्ट आहे का नाही? हो, चांगलीच गोष्ट आहे। तुझं काय पण बाळा? माझं काय? माझं काय आत्या? कोण आहे मी? अस्तित्व काय आहे माझं? मी ह्या घरात नोकर होते आणि नोकरच राहणार आहे। हेच नशीब आहे माझं। आणि मी खुश आहे त्यात। आत्या, आदित्य सरांनी मला त्यांची मैत्रीण मानलं आहे। आणि मग आता मैत्रीण म्हणून मी त्यांच्या आनंदात आनंदी राहायला पाहिजे ना। ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही। गुरुजींनी सांगितलेली तशी गरीब घरातली आणि बीनाईची पोर म्हणजे पारू तर नसेल? पहिल्या हे बघ, आपण जसे नाही होत तसे वागायला लागलो ना की खूप त्रास होतो आपल्याला, माहिती मला। आज तुझ्या चेहऱ्यावरती एवढी भीती, अस्वस्थता का? कोणासाठी? आईने इतके अस्वस्थ आज पहिल्यांदा बघतोय मी तुला। अगं, एवढी कणखर आहेस तू, एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय आपण। आपल्यावर कुठलंही संकट आलं तरी चुटकीसरशी त्याच्यातनं मार्ग काढतेस तू। मग आज काय झालंय? आज वेगळा चेहरा दिसतोय तुझा। हे बघ, तू आज पारू सोबत जे वागलीस ना, त्यानं खरं तर मी सुद्धा आतून गोंधळून गेलोय। म्हणजे कोणासोबत आहे, विशेष करून पारू सोबत तू असं वागशील याच्यावर विश्वासच बसत नाहीये ग। पहिल्या काय झाले? हे बघ, मला माहितीये तुझं आदित्यवर प्रेम आहे, पण तरी पहिल्या मला सांग, फक्त गुरुजींनी सांगितलंय म्हणून तू आज पारूची परीक्षा घेतलीस ना? फक्त
मस्त मैत्रीण आहेस तू त्यांची. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की आदित्य बाबांवर तुझं प्रेम नाहीये म्हणून. त्यानं काय फरक पडतोय आत्या? फरक पडतोय बाळा. माझी शपथ आहे तुला. सांग, आदित्य बाबांवर तुझं प्रेम आहे की नाही? आत्या, कसं सांगू मी तुम्हाला? ज्या दिवशी आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्या दिवसापासून मी त्यांची झाले. मी माझी राहिलेच नाही. आत्या, माझा न आदित्य सरांचं जे नातं आहे ना, म्हणजे भलेही ते फक्त माझ्यापासून असू दे, पण ते लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. हो ना बाळा. मग असं असताना आदित्य बाबांना अनुष्का मॅडमच्या हाती का बरं सोपवतेस? आत्या, मला एक गोष्ट सांगा. प्रेम म्हणजे फक्त मिळवणंच असतंय का? ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो माणूस फक्त आपलाच झाला पाहिजे. ह्यो हट्टहास कशा पायी? हे तर स्वार्थी प्रेम झालं ना. प्रेम कसं निस्वार्थी असायला पाहिजे. प्रेमात माणूस स्वतःला विसरून जायला पाहिजे. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो माणूस आनंदी राहिला, खुश राहिला, तरच मी बी आनंदी राहीन. ह्यो भाव फक्त प्रेमात येतो आत्या. अन हे लगीन करून आदित्य सर खुश राहणार असतील, माझ्या देवी आई खुश राहणार असतील, तर मग माझे एकटीच्या मनाचा विचार कशा पायी करायचा आत्या? आत्या, आदित्य सर खुश तर मी खुश. हेच माझं प्रेम आहे आत्या. पण पारू बाळा, तुझ्या गळ्यातल्या या मंगळसूत्राचं काय मग? ते आहेच की, ते कुठं जाणार आहे? माझं हे मंगळसूत्र आणि माझं आदित्य सरांबरोबरचं नातं, जे फक्त मी मानते, हेच माझ्या आयुष्याचं एकमेव सत्य आहे आत्या. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी काढणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.